नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसमध्ये। तर मित्रांनो, ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील हापुर जिल्ह्यातली। तर मित्रांनो, हापुरच्या सिंबावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हरवलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली। पत्नीची हत्या करून पोलीस व मृत महिलेच्या नातेवाईकांची दिशाभूल करण्यासाठी पतीने तिच्या बेपत्ता होण्याची नोंद थेट पोलीस ठाण्यात जाऊन करून दिली होती। उत्तर प्रदेशातील हापुर जिल्ह्यातील सिंबावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी पोलिसांनी एका विहिरीतून महिलेचा मृतदेह बाहेर काढला। महिलेचे हातपाय व तोंड बांधून पोत्यात टाकून हत्या करण्यात आली आणि नंतर मृतदेह विहिरीत लपवण्यात आला होता। गुन्ह्यानंतर आरोपी पतीने पोलीस व मृत महिलेच्या नातेवाईकांना फसवण्यासाठी तिची हरवल्याची तक्रार नोंदवली। नातेवाईकांना त्यांनी सांगितले की त्याची मुलगी कुठेही न सांगता घर सोडून गेली आहे, पण पोलिसांनी काही तासातच आरोपी पतीचा डाव उघड केला। पोलीस चौकशीत आरोपी पतीने गुन्ह्याची कबुली देत संपूर्ण कट उघड केला। त्यानंतर त्याच्या सांगण्यावरून गावातील विहिरीतून आज पहाटे 4 वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला। हापुर जिल्ह्यातील सिंबावली पोलीस ठाण्याच्या वेट गावातील गुलशन परवीन हिचे मेरठ जिल्ह्यातील अजराडा गावातील मोहम्मद आझाद याच्याशी 15 वर्षांपूर्वी लग्न झाले होते। त्यांना 3 मुली व 1 मुलगा असे 4 अपत्ये आहेत। मृत महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले की लग्नानंतर काही काळापासून पती पत्नीमध्ये भांडणे होत होते। मोहम्मद आझाद पत्नीवर वारंवार अत्याचार व मारहाण करत होता। आरोप आहे की मोहम्मद आझाद कोणतेही काम करत नव्हता। घरातील आर्थिक परिस्थिती हलाखीची होती, त्यामुळे पत्नी गुलशन परवीन नोकरी करू इच्छित होती। यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होता। गेल्या महिन्यात हा वाद महिला पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता, परंतु मुलांच्या भविष्यासाठी गुलशनने समेट करून पुन्हा घरी परतण्याचा निर्णय घेतला होता। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार 16 सप्टेंबरला आरोपीने मृत महिलेच्या भावाला फोन करून सांगितले की त्याची बहीण कुठेही न सांगता घर सोडून गेली आहे। नातेवाईक लगेच हापुरला पोहोचले, पण आरोपीने त्यांनाही फसवले। पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करून दिशाभूल केली होती। नातेवाईकांच्या शंकेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली। कडक चौकशीत त्याने कबुली दिली की त्याने आधी पत्नीला नशेच्या गोळ्या दिल्या, नंतर गळा आवळून हत्या केली। त्यानंतर तिचे हातपाय व तोंड बांधून मृतदेह पोत्यात ठेवला। नंतर गावाजवळील जंगलातील विहिरीत सुमारे 15 फूट खोल मृतदेह टाकून वर माती व लाकूड टाकून झाकून टाकले। नातेवाईकांनी असा आरोप केला की हत्येच्या वेळी आरोपीने कट रचून परिसरातील CCTV कॅमेराही बंद केले होते। पोलीस चौकशीत आरोपीने सर्व काही कबूल केले आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत विहिरीतून मृतदेह बाहेर काढला। या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांचा आक्रोश उसळला आहे। तिच्या भावाने 5 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। आरोपी पतीने चौकशीत सांगितले की त्याने मित्राच्या मदतीने ई-रिक्षातून मृतदेह विहिरीपर्यंत नेला। हा मित्रही सह-आरोपी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत।
तर मित्रांनो, बातमी आवडल्यास बातमी एक्सप्रेसला सबस्क्राईब करा. धन्यवाद.